जिल्ह्यामध्ये नियोजनाच्या हेतूसाठी जिल्हा परिषद ही एकमेव संस्था असावी अशी शिफारस 1988 साली केंद्राने नेमलेल्या पी.के. थंगन यांच्या अध्यक्षतेखाली समितीने सुचवली। लोकसंख्येच्या आधारावर ग्रामपंचायतीची अ, ब, क, ड अशी वर्गवारी करण्यात यावी अशी शिफारस प्राध्यापक पी.व्ही. पाटील समितीने केली। लोकशाहीचे विकेंद्रीकरण व प्रशिक्षण याद्वारे राजकीय जागृती हा पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश आहे। भारतात 1957 मध्ये पंचायत राजची सुरुवात होण्यापूर्वी समुदाय विकास कार्यक्रम प्रगतीपथावर होता। 24 एप्रिल 1994 अधिनियमाने राज्यात पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर सहयोगी सदस्यत्व नेमण्याची पद्धत रद्द करण्यात आली। जिल्हा निधीतील रकमा काढून त्यांचे वाटप करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास असतात। पंचायत समितीच्या निधीतील रकमांचे वाटप करण्याचे अधिकार गट विकास अधिकाऱ्यास असतात। गट विकास अधिकाऱ्यास त्याच्या कार्यात विस्तार अधिकारी मदत करतात। पंचायत समितीचे बेकायदेशीर ठराव स्थगित करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तास असतात। 1999-2000 हे वर्ष केंद्र सरकारने ग्रामसभा वर्ष म्हणून घोषित केले होते। ग्रामपंचायती अंतर्गत न्यायपंचायतीचे क्षेत्र जिल्हाधिकारी निश्चित करतात। जिल्हा परिषदेचा सर्वाधिक खर्च शिक्षण या विषयावर होतो। दिल्ली स्थित अखिल भारतीय पंचायत परिषद ही देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यात समन्वय साधणारी शिखर संस्था आहे। 1960 च्या वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषद या घटकास सर्वाधिक महत्त्व दिले। देशात राजस्थान या राज्यात 2 ऑक्टोबर 1959 या वर्षी पंचायत राजची सर्वप्रथम सुरुवात झाली। भारतातील पंचायत राज पद्धतीवर गुन्नार मिर्दाल यांनी टीका केली होती। जिल्हा परिषदेत एका सामाजिक न्याय समिती स्थापन करण्यात यावी अशी शिफारस 1977 च्या अशोक मेहता समितीने केली। देशात आसाम या राज्यात 1 स्तरीय, पश्चिम बंगालमध्ये 4 स्तरीय तर दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात द्विस्तरीय पंचायत राज पद्धती अस्तित्वात आहे। राज्यात सिंधवाही, चंद्रपूर व मांजरी पुणे येथे ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे। राज्यात जिल्हा परिषदेत समांतर अशी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा 1982 पासून राबविण्यास सुरुवात झाली। उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव असतात। ज्या जिल्हा परिषदेत एकाहून अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतात तेथे मुख्य कार्यकारी अधिकारी एका उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे नामनिर्देशन पदसिद्ध सचिव म्हणून करतो। उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा देखील पदसिद्ध सचिव असतो। 1987 मध्ये नेमण्यात आलेल्या एल.एम. सिंघवी समितीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्यात यावा अशी शिफारस केली। 1907 साली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्याची पाहणी करण्यासाठी चार्ल्स हॉब हाऊस यांच्या अध्यक्षतेखाली रॉयल विकेंद्रीकरण आयोग नेमण्यात आला होता। स्थानिक राजकीय प्रभावामुळे न्याय पंचायत ही ग्राम पातळीवरील संकल्पना वादग्रस्त ठरली आहे। मुंबई ग्रामपंचायत अधिनियमास 14 जानेवारी 1959 रोजी राष्ट्रपतींची संमती मिळाली। ग्रामपंचायतीचे दप्तर ग्रामसेवकाच्या ताब्यात असते। ग्रामपंचायती संबंधीचे शेषाधिकार राज्य शासनाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत। गाव पातळीवर न्यायदानाच्या कामाशी न्याय पंचायत संबंधित आहे। पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव संमत होण्यासाठी केवळ प्रत्यक्ष निवडून आलेले निर्वाचित सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो। पंचायत समितीकरिता प्रत्यक्ष निवडणुकीचे तत्व ल. ना. बोंगीरवार समितीने सुचविले। पंचायत समितीच्या खर्चास जिल्हा परिषद मंजुरी देते। पंचायत समितीच्या सदस्यत्वाची जागा रिक्त झाल्यास गट विकास अधिकाऱ्याने
त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळविणे अत्यावश्यक असते। 1995 पासून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे। त्याआधी त्यांना उपमंत्र्याचा दर्जा होता। जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना आहेत। जिल्हा परिषदेच्या विशेष सभेसाठी 10 दिवस आधी सदस्यांना पूर्वसूचना देणे आवश्यक असते। जिल्हा परिषदेच्या साधारण सभेसाठी 15 दिवस आधी सदस्यांना पूर्वसूचना देणे गरजेचे असते। राज्यात 1966 या वर्षी कुटुंब नियोजन कार्यक्रम जिल्हा परिषदांकडे हस्तांतरित करण्यात आला। जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यत्वासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा 21 वर्ष असते। महाराष्ट्रात 1965 साली प्रथमच जिल्हा परिषदेसाठी निवडणुका घेण्यात आल्या। राज्य शासनाकडून जिल्हा परिषदांना जमीन महसुलाच्या 70% अनुदान मिळते। महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमाच्या परिशिष्ट 1 मध्ये जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील विषयांची यादी आहे। जमीन महसुलावरील सेस गोळा करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेस आहे। मुख्य अधिकार हा नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव असतो। भारतात एकूण 62 कटक मंडळे आहेत। त्यापैकी 7 कटक मंडळे महाराष्ट्रात आहेत। मुंबई ही महाराष्ट्रातील पहिली व सर्वात जुनी महानगरपालिका आहे। पिंपरी चिंचवड ही आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत महानगरपालिका गणली जाते। मुंबई महानगरपालिकेत शेरीफ हे पद अस्तित्वात आहे। महाराष्ट्र शासन 2 ऑक्टोबर 2009 ते 2 ऑक्टोबर 2010 हे वर्ष ग्रामसभा वर्ष म्हणून साजरे केले। 2011 या वर्षापासून राज्यातील सर्व प्रकारच्या ग्रामीण व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50% राखीव जागा ठेवण्यात आल्या असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे। महानगरपालिकांची स्थापना राज्य शासनाच्या कायद्यानुसार केली जाते। 4 मे 2011 रोजी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने मुंबई वगळता राज्यातील सर्व नगरपालिका व महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वर्षातून 2 वेळा जिल्हा आमसभेचे नियोजन केले जाते। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या या आमसभेचे अध्यक्ष असतात जिल्ह्याचे पालकमंत्री, तर सचिव असतात जिल्हाधिकारी। महाराष्ट्र मुलकी महसूल प्रशासन 1958 मध्ये राज्यात महसूल विषयक न्याय प्राधिकरण अस्तित्वात आले। 1967 साली महाराष्ट्रात ग्राम पोलीस अधिनियम अस्तित्वात आला। 5 जून 1968 पासून राज्यात ग्राम पोलीस अधिनियम लागू करण्यात आला। राज्यात प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने 6 महसूल विभाग स्थापन करण्यात आले असून विभागीय आयुक्त हा या विभागांचा प्रमुख असतो। या प्रत्येक विभागात प्रशासनात सुसूत्रता आणण्यासाठी काही जिल्ह्यांचा समावेश केलेला असून जिल्हाधिकारी हा जिल्ह्यासाठी महसूल व दंडाधिकाऱ्याचे कार्य पाहतो। प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही तालुक्यांचा समावेश असतो व काही तालुक्यांचे मिळून बनविलेल्या प्रांत किंवा गटांचाही जिल्ह्यात समावेश होतो। तालुका स्तरावर महसूल व कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने तहसीलदार हा अधिकारी असतो। काही तालुक्यांपासून बनलेला प्रांत किंवा गटांसाठी उपजिल्हाधिकारी किंवा प्रांत अधिकारी नेमले जातात। महसुलाच्या दृष्टीने खेड्यात तलाठी हा कर्मचारी कार्यरत असतो। राज्यातील मुलकी व पोलीस प्रशासनाविषयी संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे। विभाग महसूल विभाग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, काही तालुक्यांचा गट, प्रांत अधिकारी,
तालुका तहसीलदार, गाव पोलीस पाटील व कोतवाल, सदा ग्राम पातळी तलाठी व कोतवाल। राज्याचे 6 महसूल विभाग व त्यातील 35 जिल्हे। कोकण, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव। अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली। जानेवारी 2009 मध्ये नांदेड या 7व्या प्रशासकीय विभागाची घोषणा, मात्र अद्याप अंमलबजावणी नाही। मुलकी व पोलीस प्रशासन, वस्तुनिष्ठ घडामोडी। कोतवाल हा पूर्ण वेळ काम करणारा चतुर्थ श्रेणीतील कनिष्ठ ग्राम नोकर आहे। कोतवालाची नेमणूक तहसीलदार करतात। कोतवालांची संख्या गावच्या लोकसंख्येवर अवलंबून असते, मात्र एखाद्या गावी एकाहून अधिक कोतवाल नेमण्याचा अधिकार शासनाच्या परवानगीने संबंधित जिल्हाधिकाऱ्यास असतो। गावची लोकसंख्या व त्या प्रमाणात कोतवालाची संख्या पुढील प्रमाणे: 1000 पर्यंत 1, 1001 ते 3002, 3000हून अधिक 3। कोतवाल म्हणून नेमणूक होण्यासाठी संबंधित व्यक्तीचे वय कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 40 वर्ष इतके असावे लागते। कोतवाल पदी नेमणूक होण्यासाठी संबंधित व्यक्तीने कुळ कायद्यात नमूद केलेल्या धारणा क्षेत्रापेक्षा अधिक जमीन मालक किंवा कुळ या नात्याने धारण केलेली नसावी। कोतवालाची नेमणूक होण्यासाठी संबंधित व्यक्तीस तारणा दाखल ₹100 व 2 जामीन द्यावे लागतात। कोतवालावर नजीकचे नियंत्रण तलाठ्याचे असते। कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कोतवालावर पोलीस पाटील नियंत्रण ठेवतो। पूर्वीच्या वतनी ग्राम नोकरांना कोतवालपदी नेमण्यास प्राधान्य दिले होते। राज्यातील वंश परंपरागत किंवा वतनी गाव कामगारांची नियुक्ती 1959 या वर्षी रद्द करण्यात आली। महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 प्रारंभापासूनच मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांना लागू नाही। कोतवालास 8 दिवसांची किरकोळ रजा देण्याचे अधिकार तलाट्यास आहेत। कोतवालास अर्जित रजा मंजूर करण्याचे अधिकार तहसीलदारांना आहेत। कोतवालास दर 6 महिन्यास 15 दिवस व किंवा वर्षाला 30 दिवस अर्जित रजा मंजूर होऊ शकते। गावचे दप्तर वरिष्ठ कार्यालयात ने आण करण्याची जबाबदारी कोतवालावर असते। गावातील जन्म, मृत्यू, विवाह इत्यादींच्या नोंदणीची माहिती ग्रामसेवकास देण्याची जबाबदारी कोतवालावर आहे। आवश्यक त्यावेळी गावकऱ्यांना चावडी किंवा सजा येथे बोलाविण्याचे कार्य कोतवाल करतो। गावात दवंडी पिटून सरकारी आदेश जाहीर करणे, गावात घडलेल्या गुन्ह्यासंबंधी पोलीस पाटलास माहिती देणे इत्यादी कार्यांशी कोतवाल संबंधित असतो। कर्तव्यच्युतीबद्दल कोतवालास निलंबित करण्याचे अधिकार तहसीलदारांना आहेत। पोलीस पाटलाच्या रखवालीतील कैद्यांवर कोतवाल पहारा ठेवतो। गाव पातळीवर तलाट्याच्या हाताखाली महसुलाचे काम करण्यासाठी कोतवालाची नेमणूक केलेली असते। 1 ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्राच्या महसुली वर्षाची सुरुवात होते। कोतवालाच्या रजेच्या काळात शेजारच्या गावचा कोतवाल हा त्याचे कामकाज पाहतो। कोतवालास वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत पदावर राहता येते। सध्या कोतवालास दिनांक 1/4/2012 पासून मासिक ₹5000 वेतन मिळते।